नमस्कार. जीवनावश्यक सर्व काहीमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहूयात नागपंचमी विशेष. यावर्षी नागपंचमी कधी आहे, या नागपंचमीचे महत्त्व आणि थोडक्यामध्ये कथा, नागपंचमीच्या पूजेचे साहित्य, ही पूजा कशी करावी, नागपंचमीचे महत्त्व, भावाचा उपवास का करावा, अशी नागपंचमीबद्दलची संपूर्ण माहिती. श्रावण महिन्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी नागाची पूजा करून नागदेवतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. नागपंचमीचा दिवस सगळीकडे आनंदात साजरा केला जातो. आता आपण पाहूयात या नागपंचमीच्या दिवशी काय करावे. नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन साडी नेसतात, अलंकार घालतात व नागदेवतेची पूजा करतात. घरासमोर रांगोळी काढतात, तसेच वारुळाला जातात. वारुळाला जाऊन तिथे गाणी म्हणतात. या नागपंचमीची पूजा घरी पण केली जाते. मग यासाठी घरी पाटावर किंवा नागाचे चित्र काढून किंवा रांगोळीने नाग काढून असे नागाची पिल्ले किंवा चित्रे काढतात. त्याला नमस्कार करून हळदी कुंकू वाहतात, दूध, लाह्या, आघाडा, दुर्वा वाहतात व त्याची पूजा करतात. तसेच या दिवशी नागपंचमीचा जो कागद मिळतो, त्याच्यावरती नागाचं चित्र असतं आणि वारूळ वगैरे असतं, तर ते चित्र, तो कागद आपल्या घरामध्ये, देवघरामध्ये लावला जातो आणि त्याची पूजा करतात. मग त्याला वस्त्रमाळ, हळदी कुंकू वाहून नमस्कार करतात. आता वारुळाला जाताना आपण साहित्यामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, फुलवात, तसेच दूध, ज्वारीच्या लाह्या, ह्या लाह्या आपण घरीसुद्धा करू शकतो. आघाडा, दुर्वा, फुले असं सर्व साहित्य घेऊन, वस्त्रमाळ असं साहित्य घेऊन आपण वारुळाला जाणार आहोत. तर आता आम्ही इथे वारुळाला जाणार आहोत आणि घरी हा कागद लावणार आहोत. घरच्या देवघरामध्ये हा कागद लावणार आहे आणि घरची पूजा करून झाल्यानंतर मग वारुळाला जाणार आहोत. तर या सणासाठी आता आपण ह्याची थोडक्यामध्ये कथा पाहूयात, छोटीशी, ज्यामुळे भावाचा उपवास केला जातो. सत्तेश्वरी देवीचा भाऊ सत्तेश्वर, या सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला होता. ह्या दुःखामध्ये तिने अन्न ग्रहण केले नाही व सत्तेश्वरीला तिचा भाऊ नाग रूपामध्ये दिसला व तिने त्याला भाऊ मानले. भावाला दीर्घ आयुष्य मिळावे म्हणून स्त्रिया या दिवशी भावाचा उपवास करतात, नागपंचमीच्या आदल्या दिवशी. तर आता इथे आम्ही नागपंचमीच्या आदल्या दिवशी आमच्याकडे इथे वारुळाला जातात. तर आम्ही चाललो वारुळाला. नागपंचमी म्हणजेच स्त्रियांचा हौसेचा दिवस. या दिवशी स्त्रिया झोका खेळतात, जिम्मा, फुगडी व फेर धरतात. तसेच या सणासाठी नववधू माहेरी येतात. या दिवशी लहान मुले पतंग उडवितात. असे सर्व आनंदी वातावरण असते. तसेच या दिवशी स्त्रिया गावातील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये जातात व तिथे लाह्या ठेवतात व एकमेकींना वाण देतात. लाह्या डोक्यावरती ठेवून सई सई वाण घे, दादाचं नाव घे, असे म्हणतात. या दिवशी आता आपण पाहूयात, या दिवशी काय करत नाहीत नागपंचमीच्या दिवशी. नागपंचमीच्या दिवशी चिरणे, कापणे, शिवणे, सुरी, वेळी वापरत नाहीत, त्यामुळं चिरत नाहीत. तसेच कात्रीचाही वापर करत नाहीत, म्हणजे कापण्याची कामं जसं शिवणकाम वगैरे या गोष्टी केल्या जात नाहीत. या दिवशी शेतातही नांगरणी वगैरे अशी कामं केली जात नाहीत. शस्त्र वापरलं जात नाही. नागपंचमीच्या दिवशी मग आपण नैवेद्याला उकडून पुरणाचे दिंड केले जातात. म्हणजे नागपंचमीच्या दिवशी पुरणाच्या दिंडाचा नैवेद्य असतो. उकडलेले पदार्थ खाल्ले जातात. नागपंचमीच्या दिवशी गव्हाची खीर आणि पुरणाचे दिंड असा नैवेद्य केला जातो. चिरत नाहीत, कापत नाहीत, तळत नाहीत, त्यामुळे असा नैवेद्य केला जातो. तसेच या दिवशी तवाही ठेवत नाहीत.
त्यामुळे पुरणाचे दिंड केले जातात. येथे आम्ही आलोय वारुळाला. तर वारुळाला गेल्यानंतर तिथे थोडीशी जागा पाहायची आहे खाली, जिथे आपल्याला पूजा करता येईल. तर तिथे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्याच्यावरती 5 दगड ठेवायचे आहेत. साईडला 2 काठ्या ठेवायच्यात, म्हणजे रोवायच्या, आणि मग नंतर मंडप केल्यासारखं करायचं. आणि याच्यावरती मग आधी दूध घालायचं, मग परत पाणी घालायचं आणि स्वच्छ केल्यानंतर त्याला हळदी कुंकू व्हायचं. हळदी कुंकू व्हायल्यानंतर थोड्याशा अक्षदा, मग नंतर वस्त्रमाळ घालायची आणि मग नंतर फुलवात लावायची. तसेच फूल वाहावे, अगरबत्ती लावावी आणि मनोभावे नमस्कार करावा. यानंतर बायका एकमेकींना हळदी कुंकू लावतात आणि मग नंतर ह्या वारुळाची पूजा होते. तसेच या नागपंचमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी कालिया नागाचा पराभव केला व यमुना नदीच्या पात्रातून श्रीकृष्ण सुरक्षित वर आले. त्या दिवसापासून नागपंचमी साजरी केली जाते. नागपंचमीबद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणे फ्री आहे. यावर्षी नागपंचमी 29 जुलै वार मंगळवार या दिवशी आहे. धन्यवाद.